अक्षय तृतीया म्हणजे सौंदर्य, शुभत्व आणि नवीन सुरुवातीचा दिवस. तर या स्पेशल दिवशी आपण ना खूपच धावपळीत असतो, पण त्याबरोबरच आपण स्वतःलाही खुश ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आपण जेवढे नीटनेटके असू किंवा फ्रेश असू ना, तेवढेच आपण आतमधून फ्रेश असतो आणि आनंदी असतो. आणि जर तो आनंद आपला आतमधून असेल ना, मनापासून असेल, तर चेहऱ्यावर ॲटोमॅटिक ग्लो येतो. चेहऱ्यावर तर ॲटोमॅटिक ग्लो येईल, त्याचबरोबर थोडा मेकअपही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ना दोन्ही सौंदर्य महत्त्वाचं आहे. अंतर सौंदर्य आणि बाहेर सौंदर्य पण दोन्ही पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धावपळीच्या जीवनात आणि आजचा दिवस खासही असतो आणि तेवढाच घाईचा पण असतो. तर या सिंपल म्हणजे आजच्या स्पेशल डे दिवशी मी थोडासा सिंपल मेकअप कसा करायचा ना ते दाखवणार आहे. मी ना पहिलं अगोदर फ्रेश पाण्याने माझा चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर जे कोणतं मॉइश्चरायझर आहे ना ते लावून घेतलं. आणि त्याचबरोबर मी ना जी कोणती क्रीम वापरते, मी हिमालयाची फेस क्रीम वापरते. तुम्ही जी कोणती क्रीम वापरत असाल ना ते तुम्ही अगोदर फेसवर लावून घ्या. आणि हे जे आहे ना, मी फाउंडेशन तर नाही पण BB क्रीम लावते, त्यामुळे पण त्यात पण फाउंडेशनच आहे. त्यामुळे ना फाउंडेशनसारखा लुकही येतो आणि थोडा ग्लो पण आल्यासारखा दिसतो. त्यामुळे ना मी हे लावते आणि मला ना फाउंडेशन ते सूट नाही होत, तरीही थोडं म्हणजे छान दिसण्यासाठी म्हणून लावलेलं. आणि ते झाल्यानंतर थोडं पॉन्ड्स पावडर लावलं, कारण आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो. आपल्याकडं सगळ्यांच्याच घरामध्ये पॉन्ड्स पावडर नक्कीच असतं. त्यामुळे पॉन्ड्स पावडर अगोदर लावून घेतलं आणि थोडासा सिंपल मेकअप करण्याचा प्रयत्न केला होता. कारण घरामध्ये खूप कामं असतात, तरी पण आपण स्वतःला छानच ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ना हा माझा थोडासा छोटासा प्रयत्न आहे, जो की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडा मेकअप तर झाला होता, म्हणलं चंद्रकोर टिकली लावून घेऊ. कारण साडीवर ना चंद्रकोर टिकली खरंच खूपच छान दिसते आणि उठूनही दिसते. त्यामुळे ना डेली नाही लावली तरी चालतं, पण ना जेव्हा आपण साडी घालतो ना तेव्हा तरी चंद्रकोर लावायलाच पाहिजे. कारण त्याच्यामुळे ना आणखीनच उठून दिसतो. आणि नथ जरी असेल ना नाकामध्ये तर आणखीनच छान वाटतं. पण मला काही सापडत नव्हती, त्यामुळे मी म्हणजे ट्राय केला. पण मी सांगते की खरंच आणखीनच छान वाटेल. तर तुम्हाला ना माझा ब्लॉग कसा वाटतो किंवा काही सजेशन असतील ना तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास ना नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण नक्की सांगा की तुमचा हा खास दिवस कसा गेला आणि तुम्ही पण मेकअप कसा केला होता. त्याचबरोबर जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडलास किंवा नाही जरी आवडला ना तरी काही सजेशन असतील तर तुम्ही मला म्हणजे असं कर म्हणून सांगू पण शकतात. त्याचं काही मला वाईट नाही वाटणार. त्यामुळे माझ्यात आणखीनच थोडी सुधारणाही होईल. आणि साडीवर ना आंबाडा पण छानच दिसतो. पण मी ना केस ना रिकामेच सोडले होते, त्यामुळे तुम्ही आंबाडाही घालू शकता. कारण मी 2-3 हेअरस्टाईल ट्राय केलेल्या, कारण ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल असतो ना ती हेअरस्टाईल कधीही छानच असते आणि कोणतीही हेअरस्टाईल ना साडीवर छानच दिसते. त्यामुळे मला ना जास्तीत जास्त रिकामेच केस आवडतात. त्यामुळे ना मी केस मोकळे सोडले होते. आणि तुम्हाला माझी कोणती हेअरस्टाईल आवडली ते पण तुम्ही सांगा. आणि जर तुम्हाला नवीन नवीन आणखीन हेअरस्टाईल पाहिजे असतील किंवा करायला आवडत असतील पण ते तुम्हाला येत नाही आहेत, तरी तुम्ही मला सांगू शकता की ही हेअरस्टाईल करून दाखवू म्हणून. आणि या पण ना हे म्हणजे डुप्लिकेटच फुलं आहेत, पण याच्यापासून पण ना आपण छान असे हेअरस्टाईल करू शकतो. असा छान आंबाडाही घालू शकतो आणि त्याच्यात छोटे छोटे हे पिन पण लावू शकतो. किंवा
आपण केस रिकामे जरी सोडले आणि त्याच्यामध्ये 2 पिनाही लावल्या तरीही छानच दिसतात. आता माझा थोडासा मेकअप तर झालाच होता, म्हणजे बऱ्यापैकी तर झालाच होता. छान लुकही आला होता आणि मलाही छान वाटत होतं. कमी होती ती म्हणजे बांगड्यांची. थोड्या का असेना पण घालून घेतल्या, कारण साडीवर खरंच खूप छान दिसतात आणि त्याच्यामुळे ना आणखीनच छान लुक येतो. तर कसा